नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुमच्या घरीही जर कुणाला दोडका खायला आवडत नसेल ना, तर हा पदार्थ त्यांना खायला करून नक्की घाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि सोप्या पद्धतीनं चमचमीत असा पदार्थ बनवून तयार होतो. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ. साल्टेची घरची गावरान डाळ आहे, तुम्ही बिना साल्टेची वापरली तरी चालेल. आणि मी घेतलेली आहे 1-2 मोठे चमचे किंवा पाव वाटी तुम्ही म्हणू शकता हरभऱ्याची डाळ. या डाळी स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायच्या आहेत. आता मी हे 4 माणसांचं प्रमाण तुम्हाला सांगत आहे. स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालायचं. आता आपल्याला आपला मेन इन्ग्रेडियंट यामध्ये घालायचा आहे, तो म्हणजे दोडका. बऱ्याच जणांना दोडका खायला आवडत नाही किंवा कडवट लागतो, तर या पद्धतीनं दोडका तुम्ही खाल्ला ना तर कसा खाल्ला तेही कळणार नाही. एक मोठा लांबलचक असा दोडका घेतलेला आहे. दोडक्याच्या पूर्ण शिरा या प्रकारे पिलरच्या साहाय्यानं काढून घ्यायच्या आणि दोडक्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या. फक्त शिरा काढल्या तरी चालतील, अगदी सगळ्या दोडक्याच्या साली काढायची गरज नाही. फक्त दोडका चिरताना एकदा छोटासा तुकडा खाऊन बघायचा की दोडका कडू वगैरे नाही आहे ना. कडू दोडका जर असेल ना तर सगळं आपलं जो पदार्थ आहे तो कडू होईल. दोडक्याच्या या प्रकारे बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याचप्रमाणे एक मीडियम साईजचा टोमॅटोसुद्धा आपल्याला मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचा आहे. सोबतच एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. तर कांदा तुम्ही खात नसताल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल. आपण यामध्ये लसणाचा सुद्धा वापर करणार नाहीत. खूप सोप्या पद्धतीनं कुकरच्या एका शिट्टीत हा दोडक्याची डाळ ही बनून तयार होते. तर स्वच्छ धुतलेल्या डाळीमध्ये आपण घातलेला आहे 1 वाटी दोडक्याच्या फोडी, सोबतच अर्धी वाटी टोमॅटोच्या फोडी आणि एक मीडियम साईजचा छोटा बारीक चिरलेला कांदा. तमालपत्र घातलेलं आहे. 1 चमचा हळद घातलेली आहे. छोटा चमचा आहे मसाला डब्यातला. चवीनुसार तब्येतीनुसार मीठ घालायचं. 1 दालचिनीचा तुकडा घालायचा आणि या सगळ्या डाळी आणि दोडका लेवलला त्यांच्या येईपर्यंत, त्यांच्या पातळीला येईपर्यंत, म्हणजे जवळजवळ 1.25 ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. सगळी जिन्नसं मिक्स करून घ्यायची आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या मीडियम गॅसवर काढून घ्यायच्या आहेत. 1 चमचा तूपसुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे. कुकरच्या मीडियम गॅसवर शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. पूर्ण हवा गेली की कुकर उघडून बघायचं आहे. मस्त असं आपलं दोडका आणि डाळी शिजून तयार आहेत. आता तमालपत्र आणि दालचिनीचं काम झालेलं आहे, त्यांना बाजूला काढून टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला दोडका शिजून तयार आहे. आता फक्त एक 5 मिनिटाचं काम बाकी आहे. याला तडका द्यायचं. सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला डब्याला फक्त सुकी भाजी असेल, सोबत काय द्यायचं हा जर प्रश्न पडत असेल ना, तर तुम्ही अगदी उठून पोळी बनवेपर्यंत हे कुकरच्या शिट्ट्या होतात आणि फक्त तडका द्यायचा बाकी असतो. कढईमध्ये तूप घालायचं. मोहरी घातलेली आहे, जिरे, सोबतच थोडंसं हिंग, सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत. ऑप्शनल आहेत, असतील तर घाला, नसतील तर काहीच हरकत नाही. 1 चमचा मी इथं घातलेला आहे लाल तिखट. तुम्हाला हवं तर तुम्ही दोडक्याची डाळ शिजवताना हिरवी मिरची सुद्धा तुकडे करून घालू शकता, पण लाल तिखटाने चव छान येते. गॅस कमी करून लाल तिखट परतून घ्यायचं आहे, करपवायचं नाही किंवा गॅस बंद करायचा कढई जर खूप तापली असेल तर. आणि आपण शिजवून घेतलेला दोडका व डाळी यामध्ये घालायच्या आहेत. मिक्स करून घ्यायचं. पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आणि 2 ते 3 मिनटं उकळायचं आहे. चव आणखी थोडीशी छान लागण्यासाठी मी इथं पाव चमचा गुळाची पावडर घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत आणि झणझणीत चवीची दोडक्याची डाळ इथं बनून तयार आहे. वरून हिरवी कोथिंबीर घाला. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, कशासोबतही सर्व करा. अप्रतिम लागते. सकाळच्या डब्यासाठी तर मला हा सगळ्यात सोपा ऑप्शन वाटतो. मस्त कुकरची शिट्टी घ्यायची आणि त्यानंतर कुठली एक सुकी भाजी आणि चपाती बनवली की माझं काम होतं, किंवा कधी कधी भात आणि ही डाळ जरी दिली ना तरी खूप छान याची चव लागते. मस्त आपण याची तुपात फोडणी दिलेली आहे. थोडंसुद्धा तेलाचा वापर केलेला नाही, लसूण वापरलेला नाही. आवडत नसेल तर कांदाही नाही घातलं तरी चालते. मस्त चवीची दोडक्याची डाळ बनून तयार होते आणि यामध्ये सगळ्या प्रोसेसमध्ये दोडका कुठं गेलाय ना त्याची चवसुद्धा लागत नाही. मी इथं गरमागरम भातासोबत ही दोडक्याची डाळ सर्व केलेली आहे. वरून थोडीशी तुपाची धार घालायची आणि लोणचं घ्यायचं. अप्रतिम चवीच्या हा दोडक्याचं वरण बनवून तयार होतं. ट्राय करून नक्की बघा. मुगाची डाळ वापरलेली आहे, त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे. व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असताल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच मस्त मस्त रेसिपी बघायच्या असतील मोनिकाज कॉर्नर मराठीला सबस्क्राईब करा. मी भेटते अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.